प्रत्येक 10 वर्षांनी पोल्ट्रीमध्ये बदल होतात. काय तुम्हाला एवढं पक्क बांधकाम करायचं नाही, हा व्यवसाय 20 वर्षाचा आहे. तुमच्या नफ्याचं गणित तुम्हाला मांडता आलं पाहिजे. बँकेच्या साहेबाजवळ तुम्ही पहिल्या दिवशी गेलात तर तो लगेच तुम्ही आलात आणि लगेच चेक काढून देईल असं कधीही होत नाही. मुळातच कोणताच व्यवसाय हा सोपा नसतो. ज्या वेळेला तुम्ही त्याला सोपा कसा बनवायचा हे तुमच्या माइंड मध्ये पाहिजे, तुमच्याकडे प्लॅन तयार पाहिजे. तुम्ही त्याच्यावर रात्रंदिवस मला काय पाहिजे आणि मला कोंबडी सांभाळायची हे योजना आखून किंवा आजूबाजूला जे काही शेड झालेत ते शेड अधिक मी काय प्लॅन करीन हे याचं म्हणजे आता तुम्ही जर म्हणाल तर मी आता 2025 आहे, माझ्याकडे 2030चा व्हिजन पाहिजे. मला 2030ला पोल्ट्री व्यवसायात काय पाहिजे, मला पोल्ट्री व्यवसायात काय पाहिजे म्हणजे मला फीड कसं कमी करता येईल, मला अजून जे काय शेळ्या आहेत त्याच्यात मला अजून कमी कसं खाद्य घालून चिकनचे वाढवता येईल, हा सगळा जो काय पिक्चर आहे तो तुमच्याकडे क्लिअर पाहिजे. आणि हा जर तुमच्याकडे नसेल तर आज तुम्ही मी जे एसी शेड बांधलंय याच जर तुम्ही माझ्या पाठीमागचं एसी शेड बांधून जर शेड बांधलं तर मला नाही वाटत तुम्ही सक्सेस व्हाल. तुमच्याकडे सक्सेस होण्यासाठी तुम्ही 2030चं विजन डोक्यात ठेवा का मला 2030ला माझं एसी शेड सक्सेस झालं पाहिजे. कारण मी 2018ला केलं होतं. आज 2025ला प्रत्येक 10 वर्षांनी पोल्ट्रीमध्ये बदल होतात आणि हे प्रत्येकाने लक्षात ठेवावं. मागल्याची कॉपी कुणीही करू नये. आपल्याकडे काय आहे आणि मी पुढं काय करणार आहे ज्याने त्यांनी लक्षात ठेवावं. मग तुम्ही म्हणणार मला खर्च कसा कमी येईल, काहीच नाही. खर्च कमी कसा करायचा तर मला सगळ्यात पहिलं स्वस्त कुठं मिळतंय आणि चांगलं कुठं मिळतंय हे शोधायला सुरुवात करा मार्केटिंग मध्ये. आणि आमच्या काळात एवढंही गुगल व सर्च केलं तरी मिळायचं नाही. आज सहज शक्य आहे. गुगल व माझ्यासारखे हजारो फार्मर आज युट्यूबला बोलतायत आणि ते माहिती देत आहेत. विविध कंपन्यांचे प्रोडक्ट आज आपल्याकडे, इक्विपमेंट आपल्याकडे. ही माहिती तुम्ही प्रत्येक वेळेला आहे का सर्च केली पाहिजे. कोणाचं काय ऐकायचंय तुम्ही तुमच्या मनाशीच ठरवा. मी अमुक अमुक कंपनीचं इक्विपमेंट घ्या म्हटलो आणि तुम्ही घेतलं तर त्याला फार फायदा नाही. कारण तुमच्या सक्सेसच्या वेळेला तुम्हाला किती काम आलं आणि मला ते मी माझं चुकलं या बोलण्याला अर्थ राहत नाही. कोणाच्या तरी फार्मवर काम करा 1-2 दिवस खूप अडचणीचे. एक काळ होता 2018 साली आम्हाला कोणी कॉम्पिटिशनला नव्हतं. आज कॉम्पिटिशन एवढी वाढली का मी स्वतः जवळजवळ शेकड्याच्या घरात पोल्ट्री फार्म बांधवलेत नवीन मुलांना. तर हे सगळे जे येत आहेत नवीन जे पिढी येते याच्यात आणि पोल्ट्रीचं जे आकर्षण आहे हे लाखो रुपये करोडचं जो दिसत आहेत लोकांना त्यामुळे लोक ते आकर्षित झाले. एक सामान्य माणूस म्हणून जो काही पोल्ट्री व्यवसायातलं मॅनेजमेंट आहे हे एकदा त्याने म्हणजे कंस्ट्रक्शनच्या बाबत जर शिकून घेतलं तर त्याला पुढील व्यवसाय करायला एवढं अवघड जात नाही. मग कंस्ट्रक्शन करताना जे काही संभाव्य अडचणी आहेत ते त्यांनी नेहमी पाळायच्या. आणि तुम्ही म्हणणार मग साधारणतः याला खर्च किती येतो तर खर्च करायला एक लक्षात ठेवा, तुम्हाला कोणता काही शहाजहानचा ताजमहल नाही बांधायचा. आपल्याला मला कोंबडी पाळायची आहे हे फिट डोक्यात ठेवायचं. आणि मी शेतकरीचा एक मुलगा आहे, सामान्य मुलगा आहे, हे डोक्यात ठेवून जर तुम्ही वाटचाल केली तर तुम्ही माझ्या मागं पाहाल. मी कुठेही असं तगड असं काही संगमगावी दगड नाही वापरला. एकदम साधं आहे, साधं सिंपल मध्ये मी हा व्यवसाय चालू केला होता. आणि मी आता एकदम 5 वर्षापासून होता स्थिर स्थावर आहे, अडचणी कोणती आली नाही. आणि मी जे काय मी मगाशीच म्हटलो स्वतः त्याला वाहून दिलं ना तर मला नाही वाटत का जगात अशक्य असं काय. फक्त तुम्ही स्वतः एक ठरवा मनाशी का मी हे करू शकतो तर तुम्हाला खंबीर राहावं लागेल. मग तुमच्याकडे तुमचे मी म्हटलो तसं तुमच्या आत्ताच्या दिवसापासून तर तुमच्या डोक्यात बाकी काहीच नाही. सकाळी उठलं पोल्ट्रीत मला काय करायचं, संध्याकाळ झोपेपर्यंत तुमच्या डोक्यात स्वप्न तुम्हाला पोल्ट्रीचीच पडली पाहिजे. माझ्या कोंबड्यांच्या गाड्या भरून जात आहेत हे स्वप्न जर पडली तर तुम्ही सक्सेस झालात असं मला वाटतं. आणि याच्यासाठी खर्च आहे पण जे इनपुट आहे तुम्ही त्यात लावणार त्याच्या प्रमाणातच आउटपुट आहे. त्यामुळे काळजी करू नका. मी तर नवीन मुलांना सांगेन जोपर्यंत भूतलावर माणूस जन्माला आहे, चिकन खाल्लं जाते तोपर्यंत तुमच्या व्यवसायाला अडचण नाही. एक म्हण आहे म्हणतात समुद्रात जोपर्यंत पाणी आहे
तोपर्यंत मुंबईत माणूस उपाशी राहणार नाही. आणि जोपर्यंत मुंबईत माणूस आहे तोपर्यंत माझ्या कोंबडीला धोका नाही. आणि मग मला काय काम करायचंय? मला त्यांच्यापर्यंत फक्त सुदृढ, निरोगी आणि चांगलं चिकन पोचवायचं काम माझं आहे. आणि ते मी केलं तर नफा होणार आहे. आता नफ्याचं आणि अर्थ तोट्याचं जे गणित आहे ते जर आपण पाहत बसलो त्याच्यात खूप आहेत. फर्स्ट वीक, सेकंड वीक, थर्ड वीक आणि फोर्थ वीक एवढेच भाग पडतात त्याच्यात. फार असं काही लय मोठं गणित आहे. शेवटच्या वीकला आपण फारसं असं गांभीर्याने घ्यायचं नाही. एक फोर्थ वीक पर्यंत गांभीर्याने घ्यायची, पोल्ट्री व्यवसायात जगायचे. फर्स्ट वीकला पक्षी येत आहेत त्यावेळेला मी काय केलं पाहिजे हे तुम्ही शिकूनच घेतलं पाहिजे. हा काय कुठं युट्यूबला ऐकून घेण्याचा विषय नाहीये. मग मला फर्स्ट वीकला काय करायचंय, मला आदल्या दिवशी तयारी काय झाली पाहिजे, मला शेड मध्ये माझी तयारी काय काय पाहिजे, आणि येणाऱ्या गाडीपासून म्हणजे चिक्स घेऊन येणारी गाडी तर ती मार्गस्थ होईपर्यंत माझे डायव्हरशी असणारे संबंध किंवा पक्षी उतरून घेतल्यानंतर पक्ष्यांशी असायची माझी सलगी इथपासून सुरुवात होते. सगळं हा करावाच लागणार आहे. फुकट कुठेही काही मिळणार नाही तुम्हाला. कारण उन्हाळ्यात वेगळं मॅनेजमेंट आहे, पावसाळ्यात वेगळं मॅनेजमेंट आहे आणि हिवाळ्यात वेगळं मॅनेजमेंट आहे. आणि हा सामना करता करता दमछाक होते. असं होत नाही का ते सहजासहजी उपलब्ध होईल. पण तुम्ही जे काम करताय त्या कामाप्रती तुमचे जो विश्वास आहे तो जर दोघांनीत असेल सहज शक्य होतं. आणि नवीन मुलांनी एवढ्या महाराष्ट्रात पोल्ट्री व्यवसाय झालाय, माझा टिकाव लागेल का? बाबा गे, शेवटची गाडी ज्या वेळेला तालुक्याच्या गावावरून निघते त्यावेळेला तिच्यात पाय टाकायला जागा नसतो. तू चढून बघ, गावात पुसशील. तू गाडीत जा, तू गावात पुसशील. तू जर म्हटला गाडी फुले तर तुला तालुक्याच्या गावातच मुक्काम करावा लागेल. त्यामुळं असं नाहीये का तुम्ही हा व्यवसाय वाईट म्हणू नका किंवा तो चांगला नाही. आज शासनाच्या विविध योजना आहेत. आज तुम्हाला सांगतो त्यासाठी तुम्हाला जर प्रयत्न करायचा असेल नाबार्ड मार्फत आजही अर्थसहाय्य केलं जातं. त्याच्यासाठी संयम असणं गरजेचं आहे. उद्या सकाळी नाबार्डच्या अधिकाऱ्यांकडे गेले पगार दिवशी सबसिडी मिळाली असं होत नाही. त्यासाठी कसे जे जे हेल्पट आहेत ते मी मागले नसतील असा जर तुमचा तो समज असेल, एका पायावर एका बँकेत 3 दिवस हेल्पटे घालत होतो तरी साहेब मला लोन देत नव्हता. म्हणजे मला त्रास झाला नाही का? निश्चित त्रास झाला. पण याच्यातून आपल्याला पुढे जायचंय. उद्योगपती म्हणून माझ्या शेतकऱ्याची गणना झाली पाहिजे. चिकनची मागणी एवढी भयानक आहे का आजही आपण मुंबई सारख्या सिटीची, पुणे सारख्या सिटीची इथं जो भस्मासूर लागलाय चिकनचा तो पूर्ण नाही करू शकत. जे सामान्य मुलगा आहे त्याला वाटेल या व्यवसायात साधारणतः 10,000 पक्ष्यांना एक कोंबडीला 500 रुपये खर्च येतो. जर तू जो सामान्य शेतकरी असेल त्यांनी जर याच्या स्वतः खर्च म्हणजे कष्ट करायची तयारी ठेवली, स्वतः तिथं बसून राहिला आणि ते काम करून घेतलं तर त्याला 400 रुपये खर्च होईल. तुम्ही म्हणणार महागाई वाढली. महागाई वाढली, प्रत्येक जागी पर्याय आहे. काय तुम्हाला एवढं पक्क बांधकाम करायचं नाही. हा व्यवसाय 20 वर्षाचा आहे आणि तुमचंही ते काम करण्याचं लाईफ 20 वर्षाचं आहे. सगळ्यात मोठं लक्षात घेण्याचं आहे. कमी आहे तोपर्यंत व्यवसाय चालला, तोपर्यंत ते शेड चाललं तरी बास. माझा मुलगा तो त्याच्यासाठी मी पैसे कमी आणि त्याला पोल्ट्री टाकून देईल. हाय विजन डोक्यात ठेवा. तुम्हाला सबसिडी घ्यायची तर आज म्हणजे ओपन साठी 25% आहे, इथं मागासाठी 35% आहे, महिलांसाठी पुन्हा 25% आहे, इथं मागासाठी 35%. आणि ते तुम्ही त्या वेबसाईटवर जा केंद्र शासनाच्या, तुम्हाला ती माहिती मिळेल. आणि आताची जी मुलं आहेत तुमच्या हातात मोबाईल आहे, इथं रील्स पाहण्यापेक्षा मला कुठं अनुदान चालू आहे हे शेतकऱ्याच्या मुलांनी रोज पाहिलं पाहिजे. मी ह्या मताचा आहे. शासनाचे अनुदान कुठून चालू आहे, शासनाचे तुम्हाला याच्यासाठी लागणारे कागदपत्र आहेत ते कुठून मिळणार आहे, या सगळ्याची माहिती तुम्ही वेळोवेळी घेतली पाहिजे. आणि ती अवघड नाही, सोप्या पुरुष आहेत. आणि जर सारखा माझ्या एका पायाच्या माणसाला हातघात झाला नसेल असा जर समज आहे तर तो काढून टाका. कारण मी एका कार्यालयात 4-4, 5-5 वेळा जाऊन आलोय. कुणीही दया माया दाखवत नाहीये त्यावेळेला. कारण तिथं फक्त कागद बोलतात, आपली जिद्द बोलते आणि आपण काही ना काही कष्ट, आपण गाळलेला घाम आणि त्यातून पुन्हा आपल्याला जगायची जी उर्मी निर्माण होती ती तुम्हाला एसी झडकं घेऊन जाते. कंपन्यांनी त्या पक्षी देत आहेत. कंपन्या तुमच्यासाठी जन्माला नाही आल्या, ते त्यांच्यासाठी आहेत, त्यांनाच नफा कमवायचा आहे. पण तुमच्या नफ्याचं गणित तुम्हाला मांडता आलं पाहिजे. बदलच्या हवामानाशी सामना करायला शिका. मला हवामान, लागणारी उष्णता कशी द्यायची, आज टेम्परेचर हा एक मोठा भाग आहे. लागणारं लाकूड असेल किंवा गॅस असेल याचा मला कमीत कमी
वापर करून मला आधुनिक शेड कसं बनवता येईल याच्यावर अभ्यास करा, वेळ जाऊ द्या. आज कितीतरी माझ्या संपर्कातले मी तयार केलेल्या शेड पैकी जवळजवळ 10 ते इंजिनियरच आहेत माझ्या आता सानिध्यात. जो नवीन मुलगा आहे त्याच्यासाठी अशक्य असं काही नाही. आर्थिक अडचण असेल बँकेच्या साहेबाला सांगा. बँकेच्या साहेबाजवळ तुम्ही पहिल्या दिवशी गेलात तर तो लगेच तुम्ही आलात आणि लगेच चेक काढून देईल असं कधीही होत नाही. तिथे एक मोठी गाळण लावलेली आहे. त्या गाळणीतून आहे ना तुम्ही ज्या वेळेला एक कण म्हणून खाली पडाल त्याच वेळेला तुमची निवड होते. कर्ज द्यायला कोणतीही बँक तयार नाही, कारण तुमच्या आधीच्या जे पोल्ट्री धारक आहेत किंवा फार्मर आहेत त्यांनी बुडावलं या बँकांना. त्यामुळे तुझी जिद्द, तुम्ही त्याला तुमचा प्लॅन कसा समजून सांगताय. आणि जर फार अडचण आली तर तुम्ही आज कितीतरी बँकेच्या साहेबांना आम्ही फोन करून सांगितले का साहेब द्या, त्या मुलाची जिद्द आहे, धडपडतोय तो. आणि ते पण कधी टाकणार आहे, तुम्ही ज्या वेळेला पुढे येणार आहे. आज तुम्हाला सांगतो आमच्या उद्योगातले असे कितीतरी लोक आहेत का ते नकारात्मक सांगतात कशाला कोंबडी पाळतोय, काय त्या कोंबडीत मी पाहतोय गॅस एवढा जातोय, हे जातोय, आणि मग तो का चालवतोय. हाही स्वतःच्या मनाला प्रश्न विचारत आता नाही का. हा जर मला निगेटिव्ह सांगत असेल तर यांनी फार्म बंद का नाही केला. मी तळतळीनं का बोलतोय याला कारण नाहीत. आज नवीन मुलं आहेत. आज मी तुम्हाला जास्त माहिती देऊ शकत असतो, पण मी कितीही औषधांबद्दल बोललो, कोंबडी कशी वाढवायची हे सांगितलं, पण नवीन उद्योजक तयार व्हायला त्याची माहिती त्याला मिळणारच आहे. आणि त्याला मी वाटल्यास मी माझ्या मित्राला पुन्हा विनंती करेन का एकदा पुन्हा मुलाखत घे आणि त्यावेळेला मी सविस्तर कोंबडीबद्दल माहिती देईन, त्याच्या औषधाबद्दल माहिती देईन. पण आज पोल्ट्री फार्म मध्ये तुला यायचं असेल, त्यात कष्ट करायचे असतील तर तू पहिला तुझ्या मनाची तयारी कर. तर हे होते उत्तम डुकरे सर. इसी पोल्ट्री फार्म अर्थात एन्व्हायरमेंटली कंट्रोल्ड पोल्ट्री फार्म याविषयी त्यांनी सविस्तर अशी आपल्याला माहिती दिली. जिद्द आणि परिश्रमाच्या जोरावर त्यांनी एक आदर्श निर्माण केला आहे आणि निश्चित तो सगळ्यांसाठी प्रेरणादायी आहे. भेटूया नवीन विषयासोबत पुढच्या एपिसोडमध्ये. तत्पूर्वी तुम्ही जर कृषी विजन या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.